इंग्रजीत मार्क्स कमी पडतात, ग्रामरमध्ये नेमके मार्क्स जातात कुठं, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट सेक्शन जो असतो तुमच्या इंग्लिशच्या पेपरचा तो असतो ग्रामर. ग्रामर तुम्हाला 10 मार्क मिळून देतो आणि हाच सेक्शन तो ज्या क्वेश्चनला चेक केल्यावरती एक्झामिनरला कळतं की तुम्ही किती अभ्यास केला. जर तुम्हाला इथे 10 पैकी 10 पडले तर तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये जास्त मार्क पडतील याचे जे काही चान्सेस आहेत ते वाढतात. त्यामुळे आपल्याला हा क्वेश्चन सेक्शन जो आहे तो पूर्णपणे चांगला अटेम्प्ट करायचा आहे. ओके. तर आता इथं इझी सेक्शन मध्ये चुका कुठं होतात, पंक्च्युएशन, क्वेश्चन टॅग आणि जे असे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये एक वर्ड दिलेला असतो आणि तुम्हाला नाऊन आणि वर्ड म्हणजे सेंटेन्स सारखं यूज करायचं असतं, तर तिथं चुका होतात. तर फर्स्ट बघा, पंक्च्युएशन जो आहे तर पंक्च्युएशन 1 मार्काला येतो आणि तिथं तुम्हाला 2 ते 3 इम्प्रूव्हमेंट करायचे असतात. तो इम्प्रूव्हमेंट असू शकतात की सेंटेन्स दिलाय त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल, नाऊन असेल तर त्याचा फर्स्ट लेटर कॅपिटल, शेवटी फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी मार्क, एवढंच. ठीक आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग मध्ये शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा, हे विसरायचं नाही. नेक्स्ट सेक्शन आहे सीन पॅसेजचा. तर त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जे चार्ट, ऍक्टिव्हिटी, जे काही जसा बॉक्स दिलाय, जसा फ्लो चार्ट दिलाय तसंच तुम्हाला ड्रॉ करायचंय आणि मग त्याचे आन्सर्स लिहायचे. ओके. त्याच्यानंतर जो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे यामध्ये तो 4 ते 8 लाईनचा लिहायचा आहे. क्वालिटी मॅटर करती, क्वांटिटी नाही. सेक्शन 3 पोएट्री. आता या सेक्शन मध्ये सेम रूल्स अप्लाय होतात जे पॅसेज मध्ये अप्लाय झाले, पण त्या व्यतिरिक्त फक्त क्वेश्चन नंबर 3B मध्ये जो ऍप्रिसिएशन आहे त्यामध्ये तुम्हाला एक रूल फॉलो करायचा आहे, तो आहे FRCL. F म्हणजे फॉर्मॅट, तो कंपल्सरी पॅराग्राफच पाहिजे, पॉइंट वाईज नाही लिहायचे, पॅराग्राफ मध्येच लिहायचे. ओके. नेक्स्ट R म्हणजे रायमिंग स्कीम पाहिजे त्याच्यात कंपल्सरी, लँग्वेज इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये आणि कंटेंट. ठीक आहे. सेक्शन 4A त्याच्यामध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज असेल आणि त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतील, सेम जसं क्वेश्चन नंबर 2 मध्ये गेलो आपण. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4चा जो बी क्वेश्चन आहे ना, ते अधिकतर विद्यार्थी काय करतात, ते तो सोडून देतात, स्किप करतात. म्हणजे तो मुद्दामून नाही सोडत, ते त्याच्याकडून राहून जातो, तो दिसत नाही, शेवटी असतो आणि मग डायरेक्ट ते रायटिंग स्किलवरती जम्प करतात. तर आपल्याला हे नाही करायचं, आपल्याला हे अवॉइड करायचंय. आणि समरी लिहित असताना आपल्याला काय करायचंय, तर जो तुम्हाला अनसीन पॅसेज दिलाय तो एकदा वाचून घ्या आणि त्याची समरी लिहा. जर तुम्ही समरी रायटिंगची प्रॅक्टिस नाही केली तर मग तुम्ही दुसरा एक अल्टरनेटिव्ह वापरू शकता की पहिले 2 लाईन लिहा, मधल्या 2 लाईन लिहा आणि शेवटच्या 2 लाईन लिहा. हे कोणी ज्यांनी काहीच अभ्यास नाही केला त्यांच्यासाठी, बाकीच्यांनी तो जो पॅराग्राफ आहे त्याची तुम्हाला समरी लिहायची आहे समजून. नेक्स्ट सेक्शन आहे आपल्याकडे सेक्शन 5. सेक्शन 5 मध्ये सर्व रायटिंग स्किलचे टॉपिक्स आहेत, त्यांचा तुम्हाला फॉर्मॅट माहित पाहिजे आणि सगळ्यांना तुम्हाला टायटल्स कंपल्सरी लिहायचे. टायटल्सला 1 मार्क आहे. नेक्स्ट क्वांटिटी किती लिहायची, तर 1 पेज इज इनफ, क्वालिटी इज ऑलवेज बेटर दॅन क्वांटिटी. ओके. तर मॅक्झिमम तुम्ही 1 पेज लिहायचं ट्राय करा, क्वालिटी लिहा.